वारंवार सूचना देऊनही पोलिसांना न जुमानता वनोजा देवी येथील बस थांब्याजवळ अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानाला गावातील संतप्त झालेल्या महिलांनी आग लावली। वनोजा देवी चौकीवर अवैध दारू विक्री सुरू असून यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। त्यामुळे अवैध दारू विक्री थांबविण्याची मागणी महिलांनी पोलिसांकडे केली होती। तरीही संबंधित मुजोर दारू विक्रेता दारू विक्री करीत होता। रविवारी या चौकीवर अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची माहिती मनसेच्या महिला तालुका प्रमुख उज्ज्वला चंदनखेडे, वनोजा देवी येथील मनसेचे युवा अध्यक्ष रोहशन शिंदे, सीमा शिंदे, उज्ज्वला ढोके यांच्या नेतृत्वात बहुसंख्येने असलेल्या महिलांनी त्या ठिकाणी धाड टाकली। अवैध दारू विक्रेता चंद्रकांत सुधाकर भोसले हा मुद्देमाल सोडून पळून गेला। देशी दारूचे 52 पव्वे आणि विदेशी दारूच्या 6 बॉटल जप्त करीत महिलांनी दारूच्या दुकानाला आग लावली। आंदोलनात अनिता ढोके, माया कडूकर, सिंधू सोनटक्के, अर्चना सोनटक्के, सुनीता सोनटक्के, लता लखमापुरे, माया ढोके आदी जण सहभागी झाल्या होत्या।